ओ ब्युटी पार्लर मॅडम. मॅडम काय हो घंटा? या ना. का हो? काय नाही, बसा गप्पा मारत बस. इथं उन्हात? हा मग तुम्हाला काय काय आवडतं बरं गोड मध्ये खायला? मला पेढा आवडतो. हा. तो बालुशाही आवडते. हा. तुम्हाला काय खायचंय? मला गुलाबजामुन. गुलाबजामुन खायचंय? तुम्हाला नाही आवडत गुलाबजामुन? मला आवडतंय. हा. मला द्या करून. देते करून, पण घरात आता काही सामान नाही हो. काय काय लागन बरं? त्याला दूध आणा, खावा लागल. हा. परत विलायची, साखर, सगळंच लागल ना. मला यादी करून द्या का, मी आणतो गोळा करून. बरं ठीक आहे, देते तुम्हाला यादी करून. हा द्या. दूध आणतो. दूध किती लागन? एक आणा 2 लिटर. मी 10 लिटर आणतो, आपण जादा करू. हा. साखर आणतो, विलायची आणतो ना. अजून काय अजून एवढे बसेल की? ठीक आहे. किती वेळात द्या बनवून? 1-2 तासात देते बनवून. आणा. चालतं. जमलं ना तर तूप बी आणतो मस्त पैकी, तुपातली करू. बरं ठीक आहे, आणा. पण नक्की द्या करून. हा हा लवकर या. हा लवकर येतो. हो डेपुटी. चालेल कुत्रे मारून गावामध्ये. मला घरात चावी द्या ना. कशाला लागायची चावी तुला? मला दूध पाहिजे घरातून. तू सकाळी दूध पिऊन नाही आला का? पेलो होतो थोडं तांब्याभर. मला एक सांग, तू सकाळच्या बाहेर 9ला निघतो, संध्याकाळी 6लाच घरी येतो. गडी तू आहे का मी आहे? मीच आहे ना. मग पूर्ण काम मी करतोय, फक्त भाकर खायापुरता घरी येतो तू. मला द्या राव घरात चावी, मला दूध न्यायचे. अरे दूध लागत आहे कशाला तुला? ती श्यामराव आहे ना, त्याची गाय दूध देत नाही, मग तिला दूध पाजायचं, मग ते दूध देईन. तिने दूध दिलं की आपलं दूध परत घरी आणीन. हे शोध कोण लावला गायला दूध पाजल्यावर गाय दूध दे? ते श्यामरावची माझी गहन चर्चा झाली, त्यातून असं निष्फळ झालंय. अरे तुला ते श्याम येड्यात काढतोय, कशाला नादी लागतो लोकांच्या? आपलं घरचं काम बघायचं थोडंफार. दिवसभर मला दुसरं पंचायतीमध्ये काम असतं, तिकडे जावं लागत. हो तुझ्या भरोश्यावर मी घर सोडून जातोय सगळं. तू गावात हिंडतो, ती बाया लागली माझ्या माटे माग काम करीत नाहीत म्हणून. बरं द्या चावी. अरे तू दूध आता राहिलंय कुठं? पाहुण्यापुरतं दूध ठेवलंय फक्त. 1 लिटर दूध असन. येऊन करू नका, जा घरी पळे. अरे कुठे चालला खिशात हात घालून? घरी जा, इकडे कर. अहो मला आहे ना ते कमलेश बरोबर दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थावर अभ्यास करायचा. तू जाय बरं, उठ. तू जाय जाय जाय. तू ये घरी संध्याकाळी. तू संध्याकाळी ये माझ्याकडे घरी. तू रायावर आज ये, तू घरी ये. तुला सांगतो मग. अरे काय ब्युटी पार्लर आहे ना तिचं काय? तिने निरोप दिलाय. ती कायम श्यामराव येतात घरी. त्या दिवशी श्यामराव आले, ती नेमकी एकच जिलबी शिल्लक होती. मी तोंडात टाकली, श्यामराव आले, त्यांना देतच नाही आली. त्यांना लय वाईट वाटलं त्या गोष्टीचं, नाही का? होय. हा. तिने आता पण 7-8 वेळा झालं. मी काही खायला बसली ती येते, हावरेवानी बघत येत, नेमकं संपलेलं असतं. मग ते आले, मी गुलाबजाम बनवणार आहे. तोंड बंद कर. गुलाबजाम बनवणार आहे आणि मग गुलाबजाम गरम गरम असे नाही का मऊ मऊ खायला बोलवणार आहे श्याम. मला भरवणार आहे. हा. अरे फक्त त्यासाठी ना ते दूध लागण आधी खावा करायचा आहे ना. 10 लिटर दूध आहे का आपल्याकडे? दूध कुठे आहे माझ्याकडे? सांग बरं. गाय नाही ना माझ्याकडे एवढ्या. हा मग एक काम करा ना, मग 1 किलो साखर आणि थोडी इलायची आणून द्या माझ्याकडं. हा हे जमून ना. साखर आणि इलायची माझ्याकडे आणून द्या. दुधाचं मी करतो मॅनेज माझ्या पद्धतीने. नक्की कर बरं का? नक्की. आणि गुलाबजाम रेडी झाले, तुम्हाला बोलवायला येतो. हा तो पण तिकडे चक्कर मारू नका. नाही नाही. हा तेवढं फक्त साखर आणि इलायची मला पोच करा. नक्की. गुलाबजाम. दूध देते थोडं? देते का? आईला ते पोटी काय करायचं? चावी द्याय ना बाईला, तो दूध नेऊन द्यायचंय. काय करावं बरं आता? बाळूकडे प्रयत्न करून बघायला हरकत नाही. बाळूला हरभरा झाडावर चढवलं ना, बाळू दूध काय अख्खी गाय देईन आपल्याला. बाळूकडेच निघा. हो बाळू भाऊ. अय बाळू भाऊ, कर गंडू. चांगले काम चालू आहेत तुझी. मग आता गडी म्हणले मला काम करावं लागते ना असे. हा तुझ्याकडे उलशिक काम होतं. बोलशी काय? ती आपली गावातली ब्युटी पार्लर नाही का? हा ती भेटली होती मला आत्ता. अयो. हा. ती म्हणली ती काय बाळू भाऊ आहे ना, कायम घरी जाणं येणं असतं. हा. पण आतापर्यंत मी त्यांना कधी चहा बी विचारला नाही, कधी बी केले नाही. असं म्हणली? हा.
ती मग मी आज गुलाबजाम करते आणि त्यांना खायला बोलवते. अयो हो. ती म्हणली काय होतं ते येतात माझ्याशी गप्पा बिप्पा मारतात आणि तसेच जातात. हा लय वेळ झाला असं. तोंड बिंड गोड करता येईल त्यांचं नाही का. असं म्हणली. हा तसं म्हणली पण अडचण मेन अशी आहे काय की गुलाबजामुला खावा लागतो. हा. खावा करायला दूध लागतं. हा मग दूधच नाही ना तिच्याकडं. दूध नाही. नाही ना. मी आणतो ना सरपंचाकडून. हा मग 10 लिटर दूध आण हा मला दे. हा मग मी नेऊन देतो त्या बाईला. लगेच. आणि गुलाबजाम झाले हा की तुला निरोप द्यायला येतो. चाल चाल. मग तू जा गुलाबजाम. खायला बरं झालं. अरे लय दिवस झाले आबा. बाईच्या हातचं काहीच खाल्लं नाही. नाही गुलाबजाम खा गोड गोड. हा येऊ का. हा ये तेवढं तुलाच लक्षात लगेच. ठेव. हा लगेच जातो. अय कमलेश घंटन तुझी बुट्टी पार्लर आहे ना. हा तुझी आठवण काढीत होती तुझी. माझी हा ब्युटी पार्लर. हा खरं खरं मग खोटं बोलतो का मी कधी. अरे तुला सांगतो ती ब्युटी पार्लर म्हणली ती कमलेश काय माझ्या दारून जा हे करतो. हा मग काहीतरी आहे ना एखाद दिवशी असं मस्त गुलाबजाम करून त्याला गरम गरम खाऊ घालते. तिला गुलाबजाम करण्यात एकदम एक्सपर्ट होती. अरे गुलाबजामू होय मला तर लय आवडतात खरं. मग गुलाबजामू बनवण्यासाठी तुला गावरान तूप आणता येईल का 1 किलो. अरे 1 किलो आणायचं ना. हा अरे 100% दिला आणून आता जातो लगेच घेऊन देतो. हा मग मला आणून दे. तुला आणून देतो. हा, मग मी त्यांना नेऊन देतो. मग त्यांनी निरोप दिला हा की तुला पाठवून देतो. मस्त की गरम गरम गुलाबजाम नाही का. ते बी ब्युटी पार्लरचे आजचे. वा घंटन वा असं कामाला कधी यायचं तू. जा मी तुला लगेच आणून देतो. जा तुझा कमून माझे गाल ओढीत काही कळत नाही राव. लवकर आणून दे तू. जा 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 तू लगेच आणतो जा. हे दूध ओके ना एकदम एकदम ओके. घरी एक थेंब सुद्धा ठेवलं नाही सरपंचाला. बरं झालं. आता आहे ना हा. मी हे दूध नेऊन देतो. ती बुट्टी पार्लर म्हणली की झाले गुलाबजाम रेडी हा. लगेच तुला बोलवतो. नक्की ना. अरे बघा विषय आहे का काही. त्यासाठी चाललंय आटापिटा. आपला काय फायदा आहे का. नाही नाही नाही. त्याच्यामुळं काळजी करू नको. आता चालतंय चालतंय. आता थोडा वेळ लागेल खावा बिवा. नाही आता हा वेळ लागतोच त्याला. हा त्याच्यामुळं काय साखर हा इलायची. ओके. आता आहे ना हे सगळं त्या बाईला नेऊन देतो. हा त्या म्हणले गुलाबजाम रेडी. यांना बोलवायला जातो आणि तुम्हाला बोलवायला येतो. आहे का नाही. भैया एकदम प्युअर. हा विषयच नाही काही बरं का. आता हे सगळं त्या बाईला नेऊन देतो. मी गुलाबजाम रेडी केले. मला निरोप आला की तुम्हाला तिघांना बोलवायला येतो. चल ना मी घेऊ लागत तिथपर्यंत. नाही 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 तसं कसं आहे ते सरप्राईज आहे. त्याच्यामुळे ना असं समोर नाही यायचं. हा सगळं जेव्हा काही नाही काय सगळं नियोजन एकदम पद्धतशीर झालेलं आहे. तुम्ही काळजीच नका करू. हा युग मग मी एवढं देऊन येतो. हा आणि का व्हायचं गुलाबजामू घेऊन. गुलाबजाम तयार झाली की तुम्हाला बोलवायला येतो ना. हा हा हा. मी घेऊ का. श्यामराव तुम्ही लय घाई राव. आती घाईन घाली संकटात नाही. हा बसून घ्या बसून घ्या. जाऊ दे ना ते आता. कुठं खाली वय गुलाबजाम खायला. होऊ दे तयार लगेच. गाव बसा नाही आग भीक मंगी. वास कस काय ना गुलाबजामुचा. अरे बाळू भाऊ गुलाबजाम कधीच झालेत तयार. आता त्याला आहे ना सुईनी भोक्षे पाडले भोक्षे आणि पाकात आहे ना मुरायला ठेवलेत. भारी होते तसे गुबगुबीत. लवकर किती लागेल. थोड्या वेळ मुरावे लागतील ना. ते असे कच्चे कसे लागतील. बघ बघ थोडं तू इथं बस. दुसरा कसं रे ते खालदार पार मुळव्यात उठत तरी एवढी काही गप ना घेते ना जरा दमानी. मी तर बघा तो आतमध्ये जाऊ ना. बाळू भाऊ इथं बस. बाईंना डिस्टर्ब नका करू. तुम्हाला अजिबात डिस्टर्ब नका करू त्यांना. तोंडाला पाणी सुटलं राव. भेटणारच ना यार. सगळ्यांसाठी केलेले तर राव. तुम्ही कधी खाल्ले नाही का. सरपंचाचा गडी आहे ना तू. मी ना 2 प्लेट खाणार आहे गुलाबजाम. आता किती 2 प्लेट. मी 10 गुलाबजामुन खाणार. 10 साखर आपण इलायची दिलेली एवढी 10 काय गुलाबजामू 2-5 मध्ये उरकून मला ना ते खाता पाक प्यायला लय पाहिजे येते. बाळा भाऊ अख्खं तूप दिलेलं 1 किलो. मग तू 5 घेऊन जा. मला नको सांगू. मी तुला सांगतो श्यामराव मला सांगा 1 किलोचं तूप आहे ना त्याला 500-600 रुपये खर्च केले. मी परत भर गुलाबजामू खाणार आहे. बाळा भाऊ एवढं वयमानाचं भान ठेवा. अरे काय 5 तुम्ही परत बाहेर तुम्हाला काय लावलंय माझ्या दारात. काय गोंधळ लावलं तुम्ही. गुलाबजामू खायला आलो. डिस्कशन घंटे घेऊन गेला गुलाबजामुन. घंटा घेऊन गेला. ठेवल्या आतमध्ये. इथं काय मी बघत मांडली का.
अहो बाई मी साखर इलायची दिली मी तूप दिलं 1 किलो अख्ख ते बी प्युअर आहे गावरान 10 लिटर दूध दिलंय बाई मी. मग गंठन आणलंय सगळं सामान. गांठ्याने आणलंय अहो गांठ्याला आम्ही आणून दिले गंठेला तुम्ही आणून दिलंय? मग गंठे तर म्हटलं मी आणलंय म्हणून. शाळेला अहो गुलाबजाम कुठे तुम्ही बघ बरं निघा आतमध्ये. उठा निघा. ते तुम्ही द्या नाही तर गंठेने आणू द्या. निघा तुम्ही. आपल्याला खुशाल निघा की. अहो 10 लिटर दूध आणलंय बा. आम्हाला वाटलं गुलाबजाम आहेत बाई. निघा. गेला घंटा घेऊन आता. गुलाबजाम असतो गेला घंटा घेऊन जावा. असं नाही जावा की. लय अचानक सांगितलं होतं बाई लय भारी गुलाबजाम करते म्हणून. बाळू भाऊ निघता का आता तुम्ही? ऐका तुम्ही बाळू भाऊ नका म्हणा जाऊ फक्त मला बाळू म्हणा ना. बाळू निघा आता. जाऊ आहे. कुठं आहे लग्न? पाथर्डीला लग्न आहे. बर हा मग मला एक असिस्टंटची गरज होती. येता का तुम्ही? मग त्या काही उचलायच्या होत्या. येतो मी. पण खायला काय लागणार? जेवायला काय? आता मला कसं माहिती असेल? तुम्ही सुपारी घेताना विचारत नाही का जेवायला काय काय मेनू आहे? असं कसं विचारायचं? आपल्याला ते पैसे देतात विषयच आपला. कशाला जेवायचं विचारायचं? म्हणजे ती बँडवाल्यांची सुपारी वेगळी आणि तुमची वेगळी असती का? हा वेगळी असते. आमची मेकअपची सुपारी असती. मला जीव घालता का लागणार? चालतंय मी जीव घालते तुम्हाला लग्नात. आणि मग पिशवी आहे का एखादी प्लॅस्टिकची? कशाला? येताना बुंदी बांधून आणायला. कंटाळ बुंदीत पिशवी दाण्यात असते तोय. मग कशाला आणायची? इथं हॉटेलात नाही भेटत बुंदी. लागणार तिथंच खाऊन यायची असते. नाही मग घरी लागतील मला 2-3 दिवस पुढं खायला. मी तुम्हाला बाकीची घेऊन देईल दुकानातनं. हा चालतंय. हा चला मग. चला. तुमची चप्पल घाला की. चप्पल नाही माझ्याकडं. अहो कसं हो घंटा पाय पोळतील की अहो. आता नाही म्हणलं मग काय करायचं? जाऊ कुणाची तरी घालून या. लय पाय पोळतात. एक तर ऊन दुनियाचं झालंय. बरं तुम्ही भाऊ पुढं मी आलो मग चप्पल बरं या मग या लवकर चप्पल घालून या पण. हा हा. चप्पल हे लय जड आहे राव. अरे चप्पल कुठे गेली? आईला त्या उन्हात कसं जावा बा? आईला चपला सुद्धा चोरी जायला लागल्या बघ गावातून. चप्पल कोणाची आणली तुम्ही? माझीच आहे. वाढत्या मापाची घेतली होती. एवढी मोठी? हा चला. चला. सरपंच काय काय झालं असं कम चालत? अरे बाबा मारुतीच्या पाया पडायला गेलो. बाहेर चप्पल ठेवली. कोणतरी चप्पलच घेऊन गेले राव. एवढे पाय बाजू राहिलेत. खडी टोचू राहिलेत. सवय नाही राहिली बिगर चप्पलाच्या आता. चप्पल नेली तुमची? हा ना. आणि तुमची या गावात चप्पल नेली? अरे मी काय हा म्हणतोय ना दादा. काही वेगळं सांगतो मला का? सापडू द्या ते चपल्यावाल्याला. त्याला सांगतो एक काम करा दरा ही माही चप्पल घाला. अरे नको तू हे पाय पाय भाजतील. राम ए, श्याम्या इकडे ये. त्या पहिलं सरपंचा चप्पल शोध लाव. त्याला चप्पल नेतो मला माहिती आहे तू कसा आहेस ते. त्यांच्या चपलात मला काय संबंध? फोडीन फोडीन चप्पल तर शोध लाव पहिला सरपंचाच्या. हो सरपंच गडल सांगा तर काय सरपंच त्या दिवशी ते वाटण चालला होता आणि आपल्या कडपातले हरभरे पण यांनी नेलेले आहेत. मला माहिती आहे कस चालीचा येऊ. तू पहिली सरपंचाची चप्पल दे नाही तर माहित का वाटणे बरं का. अरे ही चपलाची चोरी वेगळी ती हरमाची तर मी उपटले मी खाऊ वाटले म्हणून त्याला चोरी म्हणतात का? केलीच ना चोरी मग तो चप्पल सुद्धा आमच्या सरपंच तो नेलेली आहेस. येड लागलं काय काही कसं बोलू तू? आणि त्या दिवशी त्या कुपाटीला सीताफळ कसं तोडलं तो? का म्हणून तोडलं तो? पिकलेलं होतं खाऊ वाटलं खाल्लं. हा मग तो जसं सीताफळ खाल्लं ना तशी चप्पल पण नेलेली होतो सरपंचाची. तू पहिला चप्पलचा शोध लाव नाही तर मी तुला सोडणार रे भाऊ आता. आता गाव कुसातलं सीताफळ होतं त्यात काय संबंध नाही आता. गाव कसातलं पण ते चोरलंच ना. बाळू. अरे बाळू अरे ते हरभऱ्याच्या दोन तुम्ही सांगूच नका सरपंच. चप्पल तुमची यांनीच नेलेली. तू पहिला चप्पलचा शोध लाव. मला काय अंगल झटू नको इज्जत आहे मला. अरे ते चप्पल काय चोरीन बरं. त्याचे पाय एवढे माझे पाय एवढे मोठे. माझी चप्पल त्याला येईन का? नाही नाही भरोसा नाही त्याचा सरपंच. जातो मी सांगतो बाळूला. जातो जा. अरे बाळू अरे कसं काय शक्य आहे ते? नाही नाही ही तुम्ही माझी चप्पल घाला
आणि मी जातो. बाळू तू बी पाय भाजते का नाही मला तू सांग. तू जे पाय भाजत असताना मी चप्पल घालून हिंडणं मला शोभतं का मला एवढं सांग. माय बाजू द्या राव तुम्ही जा घालून सरपंच. नाही बाळू ही चप्पल घाल बरं तू पहिली. आता मी काय घरी चाललोय घरी गेलं दुसरी चप्पल आहे माझ्याकडे मी घालतो तिथं. आणि तो माझ्या खांद्यावर हात ठेवा आणि चला मग ते काय होईल? मग पाय भाजणार नाही. भाजणार नाही जरा आधार भेटेल. वाटत नव्हतं राव एवढी गरम असते राव रस्ता सडक का लोकांना कळत नाही. अय, चप्पल ती पहिली सरपंचाची. चप्पला चोरीचा साल्या ती चप्पल लवकर. बाळे भाऊ एडबीट लागला का तुला हाताने बेद हे जरा तुमचा माणूस सटकला काय ए, बुटा घालणारा माणूस सरपंच आणि का आले चप्पल सरपंच चप्पल. सरपंच त्याचा भरोसा नाही. ह्यो संडासा सुद्धा तुमची चप्पल वापरू शकतो. ह्यो अरे बाळू भाऊ वतनदार घराण्यातला भाई आहे, तुला माहिती ना माझा कसा विषय. ते काही सांगू नको. पहिली सरपंचाची चप्पल ती ते सरपंच अनवाणी हिंडून राहिलेत. अरे तरुण वर्ग कॉलेजचा मी मला सांग मी असे कशाला चप्पल घालू त्या कोल्हापुरी बिल्लापुरी आमच्याकडे तर फॅड नाही भाई चालत. हे असले स्पोर्ट्स शूट चालते समजलं काय. तो भरोसाच नाही. अरे माझा भरोसा मी सांगू राहिले सर पण येळ आला का रे ह्यो? बाळू अरे ते बुट घालणारा माणूस कायम त्याच्या पायात शूज असतात. तो माझी चप्पल कशाला घे. मग घरी वापरीन संडासा सरपंच तुम्हाला सांगितलं ना. सांगा सरपंच माझ्या हातून मोकर आहे ना अपमान रिपेटर झालं तर जबाबदार तुम्ही साक्षीदार तुम्ही ते मोकर कधी केस टाकीन असं मारीन म्हणताना परत आहे ना असले ना आरोप करायचे ना समजलं का. हा चल घ्या सुट्टा सरपंच मी काय घेतलेलं नाही तुमची चप्पल. चला बरं. अरे बाळू तू काय गावकोळी पितो का आता हे जो माणूस सोडे ना तू. गंठन इकडे कोणा चपला त्या नाही माहिती सापडल्यात मला. कुठं तिथं रस्त्यात काढून ठेवल्या होत्या मागं. असं. अरे घंट्या चपला माझ्या आहेत राव. आता काय सांगू साधे हाल झाले का इतके पाय भाजले माझे खडे टोचले. अरे काय यार तू तुमच्या घंट्या. चपला आहेत मग बाई काय खोटं बोलतो तुम्ही. पाय चपला आहेत तुमच्या. अरे हे दुसरी आणली बाबा घरून घालून ती बी येत नाही पायाला अर्धीच घुसली अर्धे पाय बाहेर येत. कोणी सरपंच केलं हो तुम्हाला. काय आलं साध्या चपला सांभाळता येत नाही गाव काय सांभाळणार आहे तुम्ही. उगा माझ्यासारखा प्रामाणिक निष्ठावंत माणूस भेटला म्हणून दुसरं कोणी असेल इकल्या असत्या. किती मोठ्या चपला आहे लहान पोराच्या 3-3 चपला झाल्या असत्या याच्यात. दे ना चप्पल दे मला. चुकलंच राव माझं. आणि परत असं इसरत नका जाऊ. असं ना हा सॉरी बर का गंठन कुमार. हा मग बघा परत असं केलं ना गाठ माझ्याशी. बर बर चुकलंच. युग मग हा ये बाबा आता काय